शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल तक्रारीनुसार सराईत चोरट्याने दवाखान्याच्या लांब सुट्टीचा फायदा घेत घरफोडी केली होती। पीडित कुटुंब उपचारासाठी बाहेरगावी गेले असताना चोरट्याने घरातील सोन्या चांदीचे दागिने लपास केले। या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। पोलीस उपायुक्त झोन 2 राजेंद्र ढोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित आरोपीवर नजर ठेवली। पोलिसांच्या पथकाने आरोपी अमक यास अटक केली। अटक झाल्यानंतर आरोपीकडून सखोल चौकशी केली असता त्यानेच घरफोडी केल्याची कबुली दिली। या आरोपीकडून पोलिसांनी 4,50,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने तसेच एक मोपेड गाडी जप्त केली आहे। यामुळे गुन्ह्याचा मोठा उलगडा झाला असून पोलिसांना सराईत चोरट्याच्या टोळीबद्दलही काही धागेदोरे मिळाले आहेत। गिट्टीखदान पोलीस स्टेशनला 17 तारखेला घरफोडी घडलेली होती। त्यामध्ये 5,50,000चा मुद्देमाल ज्यामध्ये सोने चांदी आणि काही कॅश गेलेली होती। त्या अनुषंगाने गिट्टीखदान डीबी पथकाने सदर आरोपींचा शोध लावलेला आहे आणि त्या आरोपींचं नाव यश टिमजे आणि याच्यामध्ये आतापर्यंत 4,50,000 म्हणजे ऑलमोस्ट 90% रिकव्हरी करण्यात आलेली आहे। यश टिमजे सोबत 2 अल्पवयीन मुलं पण होती। त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत।